मला वाटतं की विशाल गणपतीची आपल्यावर असीम कृपा आहे आणि अहिल्यानगरचे सगळे कलाकार, सगळी कलाकृती बर्लिन आणि ऑस्करपर्यंत जाईन याची मला खात्री आहे. तुम्ही आत्ता स्क्रीनिंग पाहिला तर तुम्हाला हा चित्रपट हसवतो सुद्धा, एंडमध्ये तुमच्या डोळ्यात पाणी सुद्धा येईल. ही जी थिअरी आहे की उत्तम सिनेमा हा मिनिमम संवादांमधला असतो, दृश्य माध्यमातून बोलला जातो, प्युअर शॉर्ट मेकिंगमध्ये ती फिल्म बनवावी लागते आणि ही गोष्ट तशी आम्हाला मिळाली होती. आज आनंद ह्या गोष्टीचा आहे की ही आपल्या मातीतली गोष्ट, आपला गंध असलेली, आपल्या विचारांची, आणि आपली गोष्ट जेव्हा इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर जाते आणि तिला एवढं छान रेकग्निशन मिळतं सगळीकडनं, तर हा खूप मोठा अभिमान आणि आनंदाची गोष्ट आहे. एकच उद्देश आहे की आपल्या मातींच्या कलाकारांना, जे मॅक्सिमम आपल्या मातीतले कलाकार आहेत, त्यांना संधी मिळाली. नमस्कार, मी प्रशांत गोडसे. आपण पाहतात लेट्सअप मराठी. लेट्सअप मराठी सध्या गोव्यात आहे आणि गोव्यात का आहे याचं कारण देखील तुम्हाला थोड्या वेळा समजणार आहे. अहिल्यानगर येथील चित्रपट निर्माते उद्योगपती नरेंद्र फिरोदिया यांनी निर्मिती केलेला हमसफर हा मराठी शॉर्ट फिल्म ही इंडियन पॅनोरामामध्ये सिलेक्ट झालेली आणि तिचं स्क्रीनिंग आज या इफ्फीमध्ये पार पडलं. रेड कार्पेट देखील या ठिकाणी संपन्न झालं. या चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजित सर आणि नरेंद्र सर आपल्यासोबत आहे. सर, लेट्सअप मराठीकडनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन. कसा अनुभव होता तुमचा आजचा? फार एक वेगळा अनुभव होता आणि इफ्फीमध्ये येऊन एक खरोखर गर्व वाटतं, कारण आपल्या अहिल्यानगरचा चित्रपट हमसफर जो आपली एक शॉर्ट फिल्म आहे आणि त्याला इंडियन पॅनोरामामध्ये आपल्याला एंट्री मिळाली. आपलं स्क्रीनिंग आज झालं. रेड कार्पेटवर चालण्याचा एक आपण जे म्हणतो एक वेगळा अनुभव आपल्याला आलेला आहे आणि एक संपूर्ण आपण ज्याला म्हणतो इफ्फीचा जो माहोल आहे तो मेस्मरायझिंग आहे. तर इफ्फीमध्ये येऊन फार बरं वाटलं आणि खरोखर आपल्या चित्रपटाचे म्हणजे जे दिग्दर्शक आहे अभिजित दळवी, तेही बरोबर आहे आणि संपूर्ण टीम आज इथे आलेली आहे. तर मी सर्वप्रथम तर NFDCचं इफ्फीचं आभार मानतो की त्यांनी हा प्लॅटफॉर्म सर्व चित्रपट निर्मात्यासाठी केलेला आहे. अभिजित सर, चित्रपट आम्ही देखील बघितला एक प्रेक्षक म्हणून. चित्रपट पाहताना थिएटरमध्ये जर बघितलं एकदम शांतता होती, प्रत्येकाचं लक्ष स्क्रीनवरती, त्या मोठ्या स्क्रीनवरती ती वेगळी होती आणि मी म्हणजे माझ्या बालपणीच्या आठवणीत गेलो. तुम्हाला सुचलं कुठून नाही? खरं सांगायचं तर आमचे आदरणीय नरेंद्र सर जे ह्या आपल्या गोष्टीचे निर्माते आहेत, अनेक गोष्टी मी सरांबरोबर भेटून चर्चा करत असतो आणि खूप ब्रेन स्टॉर्मिंग होतं आणि सर अनेकदा कॉन्सेप्ट देतात आणि त्याच्यावरनं ह्या गोष्टी डेव्हलप होतात, सुचतात. आत्तापर्यंत आपण बनवलेल्या बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या सरांबरोबर, जसं नामांतर आहे, नामांतर हा पूर्ण थॉट सरांचा होता, ज्याच्यावर काव्य स्वरूपात आपण फिल्म बनवली. आत्ताची पण गोष्ट ह्याच्यावर ही आणि भेळ अशा 2 शॉर्ट फिल्म होत्या. सरांबरोबर डिस्कस करता करता ती डेव्हलप झाली आणि मग त्यानंतर पुढे तिचं आज असं रूपांतरण होतं आणि आज इफ्फी सारख्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती येते, याचा खूप मोठा आनंद आहे. एका बाजूला इफ्फीमध्ये म्हणजे हिंदी चित्रपटांमध्ये शर्यत असती, जागा मिळत नाही अनेकांना, मात्र मराठीसाठी तुम्हाला दुसऱ्यांदा चान्स मिळाला आहे, अभिमानाची गोष्ट आहे. हो, येस येस येस, खरंच आहे. मला एक खूप मनापासून देवी सरस्वतीवर विश्वास आहे की तुम्ही अंतःकरणापासून एखादी गोष्ट जर बनवली, प्युअर अंतःकरणापासून, तर तिला यश मिळतं आणि ती त्या जागांपर्यंत पोहोचतेच. जशी आपली कुंकुम अर्चन होती जी आपण केली होती, जिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्याच्यानंतर आपली उत्सव मूर्ती इथं सिलेक्ट झाली होती, तिचं छान स्क्रीनिंग झालं होतं आणि त्यानंतर हमसफर आज या ठिकाणी येते. ती गोष्ट आपल्या मातीतली आहे, आपल्या नगरच्या मातीतली आहे. अहिल्यानगरमधल्या सगळ्या कलाकारांनी ह्याच्यामध्ये काम केलं आहे. अहिल्यानगरमधल्या सगळ्या कलाकारांनी ह्याच्यामध्ये काम केलं आहे आणि खूप महत्त्वाची गोष्ट अशी की ही आपल्या मातीतली गोष्ट, हिचं शूटिंग 3 ते 4 दिवसात आपल्या अहिल्यानगरमध्ये झालं. कलाकार आपल्या थिएटरमध्ये काम करणारे, अहमदनगर महाकरंडक, अहिल्यानगर महाकरंडकमध्ये काम केलेले अनेक कलाकार याच्यामध्ये आहेत. तर ही सगळी कास्ट क्रू मेंबर्स आपले आहेत. साऊंडचं पूर्ण काम मी स्वतःचं साऊंड मिक्सिंग केलं आपल्या अहिल्यानगरमध्ये. आज आनंद ह्या गोष्टीचा आहे की ही आपल्या मातीतली गोष्ट, आपला गंध असलेली, आपल्या विचारांची, आणि आपली गोष्ट जेव्हा इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर जाते आणि तिला एवढं छान रेकग्निशन मिळतं सगळीकडनं, तर हा खूप मोठा अभिमान आणि आनंदाची गोष्ट आहे. सर, सुरुवातीला तुम्ही रेड कार्पेटवरती एंट्री मारली आत्ता आणि तुम्हाला माध्यमांनी प्रश्न विचारला, सुरुवात तुम्ही केली मी अहिल्यानगर इथून, म्हणजे तुम्ही सुरुवातच तुमच्या मातीपासून केली. हो, मला वाटतं की आपण जसं आपण आपलं म्हणतो की आपली कर्मभूमी आणि आमची तर जन्मभूमी, कर्मभूमी अहिल्यानगर आहे. आणि जसं आता अभितने सांगितलं की सर्व कलाकार फक्त विजय पाटकर सर जर सोडले, कारण विजय पाटकर सरांचं हा फार मोठं योगदान आहे, कारण या चित्रपटाचे हिरो ते आहे आणि हा संपूर्ण चित्रपट किंवा शॉर्ट फिल्म आपल्याला माहीत आहे की ह्याला डायलॉग्स नाही आहे, ही एक सायलेंट फिल्म आहे. तर सायलेंट फिल्ममध्ये बरंच काही पोचवणं फार अवघड आहे आणि तेही 20 मिनिटात. तर मला वाटतं आपल्या मातींच्या कलाकारांना एक स्टेज मिळावा ही नेहमी आमची धडपड असते
त्यातूनच अहिल्यानगर महाकरंडकची निर्मिती झाली, त्यातूनच अनुष्का मोशन पिक्चर्स आजही काम करत आहेत आणि अहिल्यानगर फिल्म कंपनी एकच उद्देश आहे की आपल्या मातींच्या कलाकारांना, जे मॅक्सिमम आपल्या मातीतले कलाकार आहेत, त्यांना संधी मिळाली पाहिजे. विजय सरांना जेव्हा तुम्ही स्क्रिप्ट सांगितलं असेल, काय त्यांची पहिली भावना होती, म्हणजे काय प्रतिक्रिया होती यावर? हे खूप इंटरेस्टिंग आहे. ही गोष्ट जेव्हा पूर्ण डोक्यात आली आणि ती सायलेंट आहे, ज्याच्यामध्ये एक असा कलाकार हवा की जो माईम उत्तम परफॉर्म करू शकतो, ज्यांना किंग ऑफ मायमिंग ऍक्टिंग आपण म्हणतो. तर आमच्या डोक्यात तोच विचार होता. जेव्हा मी भैयांशी बोललो तेव्हा नरेंद्र सर म्हणाले, येस, आपलं हेच कास्टिंग करेक्ट आणि आपण यांनाच घेऊन बनवूयात. कदाचित ते नसते तर ही एवढी उत्तम बनू शकली नसते. त्यांचं खूप मोठं योगदान आहे. आणि जेव्हा त्यांना ही ऐकवली तेव्हा ते कुठेतरी शूटमध्ये होते आणि त्यांना ती भयंकर आवडली. आणि मग त्यांनी मला सांगितलं, मला एवढा वाजता वेळ दे, आपण ते फायनल करूयात. ते म्हटले, मी येणार 3 ते 4 दिवसामध्ये. त्यांच्याबरोबर काम करायचं म्हणून आम्ही आमच्या सगळ्या कलाकारांचं एक मोठं वर्कशॉप घेतलं 7-8 दिवसाचं. कारण काही डायलॉग्स नाही आहेत, फक्त एकमेकांचे ॲक्शन्स आणि रिॲक्शन्स आहेत. आणि खरं असं म्हटलं जातं की जी थिअरी आहे की उत्तम सिनेमा हा मिनिमम संवादांमधला असतो, दृश्य माध्यमातून बोलला जातो, प्युअर शॉर्ट मेकिंगमध्ये ती फिल्म बनवावी लागते. आणि ही गोष्ट तशी आम्हाला मिळाली होती. आणि विजय पाटकरांनी लिलया परफॉर्मन्स केलं त्याच्यामध्ये. एक चांगली गोष्ट आत्ता तुम्ही विचारताय तर सांगायची म्हणजे झारखंड इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल याच्यामध्ये बेस्ट ॲक्टर म्हणून अवॉर्ड त्यांना घोषित झाला आहे. कालच तो आम्हाला मेल पण आला आहे. तर त्यामुळे हे खूप मोठं योगदान आहे, त्यांचं यश आहे. आणि त्यांच्यामुळं ही गोष्ट अजून छान रंगत गेली, आम्ही त्या पद्धतीनं बनवत गेलो. सर, तुमचा देखील रोल खूप महत्त्वाचा आहे निर्माता म्हणून. चित्रपटात संवाद नाही, फक्त भावना प्रकट करायच्या आहे. त्या निर्मिती होताना त्या भावनांचा खूप विचार केला गेला. पण त्यावेळेस विजय पाटकर सरांशी बोलताना तुम्हाला काही जाणवलं का? तसं पाहिलं तर जेव्हा आम्ही ॲक्टर शॉर्टलिस्टिंग करत होतो आणि माझा आणि अभिजितचा पहिला, म्हणजे आपण जसं म्हणतो की जेव्हा सुरू करतो की कोण हा रोल करू शकतो, तर पहिला दोघांचं म्हणजे डायरेक्ट विजय पाटकर सरांशी बोलायचं. आणि ही एक शॉर्ट फिल्म आहे, कधीतरी फार मोठे कलाकार शॉर्ट फिल्म करत नाही, पण एकतर विजय पाटकर सरांचा आणि अहिल्यानगर महाकरंडकचा जो संबंध आहे, ते आपले जज आहे, आमचे आपण म्हणतो एक हितचिंतक आहे, आणि सरांनी होकार दिला. तर त्यावेळेस पहिला हे होता की चला हा ॲक्टर जो पाहिजे, कारण तुम्ही जसं म्हटलं इमोशन्स, आणि ह्या इमोशन्सवर पूर्ण चित्रपट आहे. तुम्ही आत्ता स्क्रीनिंग पाहिला तर तुम्हाला हा चित्रपट हसवतो सुद्धा, एंडमध्ये तुमच्या डोळ्यात पाणीसुद्धा येईल. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते इमोशन पोचवणारा ॲक्टर चांगला पाहिजे, आणि ते मला वाटतं विजय सर तर इज अ ग्रेट ॲक्टर. त्यांनी जेव्हा होकार दिला तर आम्हाला दोघांना एक, आपण असं म्हणतो की हाफ बॅटल इज वन, कारण एक चांगला अभिनेता आपल्याला मिळाला आहे. पुढचं काम डायरेक्टरचं आणि डायरेक्शनचं आहे, जो अभिजित नेहमी करत असतो, कारण रायटर आणि डायरेक्टर दोन्ही अभिजित आहे. तर त्याला तो जो लिहितो तो कॅमेऱ्यावर आला पाहिजे, ही त्याची ती तशी भूमिका असते आणि तो करून घेतो. तर अभिजित एक चांगला डायरेक्टर तर आहेच, रायटर तर आहेच, पण एक डायरेक्टर आहे की तो त्यांच्या ॲक्टरकडून तशी ॲक्टिंग करून घेतो. तर आता पुढचं लक्ष काय असणार आहे तुमचं? मला एक खूप महत्त्वाची गोष्ट नमूद करावीशी मनापासून वाटते की भैयांबद्दल एक गोष्ट मला फार मनापासून सांगावी वाटते की ते एक मोठे उद्योजक आहेत. ते अनेक व्यवसायामध्ये व्यस्त असतात, ते सामाजिक बांधिलकी जपतात आणि समाजाभिमुख अनंत कामं करतात. म्हणजे नगरमध्ये अशी जागा नाही जिथं भैयांनी त्या ठिकाणी भैयांचं योगदान नाही. तर ही सगळी गोष्ट असताना सुद्धा एक व्यक्ती मनस्वी कलावंत आहे. म्हणजे ही गोष्ट मी जेव्हा भैयांना भेटलो, आणि खरंच सांगतो ही गोष्ट 3 मिनिटातच सांगू शकता किंवा 2 मिनिटात. तुम्ही जरी कोणाला सांगितली, आता तुम्ही बघितले 2च मिनिटात सांगा, मी भैयांना 2 ते 3 मिनिटात सांगितली, त्यांच्या मनाला स्पर्शून गेली आणि भैया म्हणले ही करायची आपल्याला. आणि त्यांनी ठरवली ही करायची, म्हटलं भैया अशी अशी, आणि ती करायची ठरवली. ती खरंच मनस्वी कलावंत आहे. मी नेहमी असं म्हणतो की एक खूप चांगला मेंटॉर, एक खूप चांगलं विजनरी व्यक्तिमत्व आपल्याबरोबर असावं लागतं. आणि आम्ही भाग्यवान आहोत सगळेच कलाकार की अहिल्यानगर महाकरंडक आहे, त्याचबरोबर आता आपली भेळ नावाची शॉर्ट फिल्म आहे, परत आत्ता आपण ही बनवलेली आहे, एवढं मोठं यश मिळतं हमसफरला. तर भैयांचं एक खूप मोठं विजनरी त्याच्यामागं असलेला बॉन्ड आणि एक ताकद आहे, ज्याच्यामुळे ना ह्या गोष्टी इतक्या छान आणि चांगल्या पद्धतीनं होतात. आणि पुढचं जर सांगायचं झालं तर ना, आता आमचा असा प्रयास आहे ज्याच्यावर काम चालू आहे की आपल्या नेशनच्या प्रती काहीतरी एक चांगली गोष्ट आपण देशाच्या ज्याच्यामध्ये नेशनची मूल्य असतील, सैनिकांची भावना असेल, अशी गोष्ट आपण काहीतरी बनवूयात, असा आमचा आता विचार आहे आणि तसा प्रयत्न चालू आहे. सर, तुमचं पुढचं काय लक्ष असणार आहे? आता इफी तर झालं, यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर पुढे कुठं जायचं, बर्लिन वगैरे काही फेस्टिवलसाठी? बघा, आता हे सगळं आपण म्हणतो की योग पाहिजे, आणि अभिजितच्या माध्यमातून एक नॅशनल अवॉर्ड अहिल्यानगरला आलेला आहे, दादासाहेब फाल्के पुरस्कार 2दा आलेला आहे, इफ्फीमध्ये आपण 2दा आलेलो आहोत. तर पुढं पाहू. मला वाटतं की विशाल गणपतीची आपल्यावर असीम कृपा आहे, आणि अहिल्यानगरचे सगळे कलाकार, सगळी कलाकृती बर्लिन आणि ऑस्करपर्यंत जाईन याची मला खात्री आहे. सर, दोघांना मी शेवटचा प्रश्न विचारतो. माझा प्रश्न पहिले तुम्हाला आहे, जे नवतरुण आहे, जे दिग्दर्शन क्षेत्रात येऊ पाहतात, त्यांना आता क्रेज आली आहे मोठमोठ्या फिल्म करायची, तर त्यांना तुम्ही काय आवाहन करणार? एक सोपी गोष्ट आहे.
कुठल्या पण व्यक्तीला चांगलं लेखक दिग्दर्शक जर बनायचं आहे त्यांनी खूप उत्तम थिएटर केलं पाहिजे. जेव्हा थिएटरचा 10-15 वर्षाचा छान अभ्यास होईल त्यानंतर सिनेमाकडे वळलं पाहिजे. कारण कथानकाचं स्ट्रक्चर कसं असावं, ते कसं मांडलं जावं आणि व्हिज्युअल फॉर्मॅटमध्ये मांडायचं असेल तर त्याच्यासाठी चांगले सिनेमे बघितले पाहिजेत आणि एक चांगला असिस्टंट म्हणून काम केलं पाहिजे. या गोष्टी ज्या माणसाकडे येतील आणि शिकण्याची वृत्ती मनामध्ये येईल, तो व्यक्ती त्याच्या मनातले उत्तम सिनेमे बनवू शकेल. सर तुम्ही काय सांगा? मी इतकं सांगेल की जसं अभितने सांगितलं, भरपूर शिका आणि जो आर्टिस्ट चांगला स्टेज करू शकतो किंवा ज्यांना भरपूर वाचन आहे, किंवा मी तर म्हणणार इफ्फीला या, इथं 8 दिवस तुम्हाला वर्ल्ड सिनेमा, तुम्हाला इंडियन सिनेमा, तुम्हाला सर्व प्रकारचे ॲक्टर चांगले चांगले तुम्हाला इथं वर्कशॉप्स करायला मिळणार आहे, मास्टर क्लास मिळणार आहे. तर मला वाटतं एक छोटी युनिव्हर्सिटी आहे आणि मला एकच वाटतं की प्रयत्न करा. कारण कुठल्याही चित्रपटाला पहिल्यांदा यश मिळेल असं जरुरी नाही. चांगला चित्रपट बनवा, लोकांना आवडेल असं बनवा आणि प्रयत्न करत राहा. धन्यवाद सर. थँक्यू. हमसफर टीमला देखील आणि लेट्सअपकडनं ढेर साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. खरं तर हमसफर शॉर्ट फिल्मचे हे होते निर्माते आणि दिग्दर्शक यांनी आपल्यासोबत मनसोक्त अशा गप्पा मारलेल्या आहे. येत्या काळामध्ये देशासाठी देश उपयुक्त अशा संदेश देणारा एक चित्रपट ते घेऊन येणार असल्याचं देखील त्यांनी आपल्यासोबत बोलताना सांगितलं आहे. प्रशांत गोडसे, लेट्सअप मराठी, गोवा, पणजी.